तुम्ही पाणी कुठलं पिताय बघा. तुम्ही एकतर आडाचं पाणी पिताय, बोरचं पाणी पिताय, विहिरीचं पाणी पिताय, बिसलरीचं पाणी पिताय, आरओचं पाणी पिताय, वॉटर प्युरिफायरचं पाणी पिताय, किंवा तांबडा एक प्युरिफायर निघाला बा, तांब्याचा एक प्युरिफायर हे फिल्टर निघाला त्याचं पाणी पिताय. ह्या प्रत्येक पाण्याचा TDS, PPM किंवा pH हा वेगवेगळा आहे. मग आता समजा आरओचं पाणी जर तुम्ही घेतलं, काही आरओचं पाणी काय मी एका ठिकाणी बघितलं तर 50च्या खाली, म्हणजे 0.3चं पाणी लोक प्यायला लागली. मग त्यांचे सांधेदुखीचे प्रॉब्लेम सुरू होणार, स्नायू दुखणार, हाडं ठिसूळ होणार. एवढं पण पाणी TDSचं कमी पिऊन चालणार नाही. हे WHO किंवा जागतिक आरोग्य संघटना जे आहेत यांनी जे एक पॅटर्न ठरवलं आहे, 150 ते 300 TDS किंवा PPM किंवा pH ह्याचं पाणी पिणं अत्यंत उपयोगी आहे. 500च्या वरचं पण पाणी पिणे शरीराला धोकादायक आहे, आणि 100च्या खालचं पण पाणी पिणं, ज्या पाण्याचा 100च्या खाली TDS आहे ते सुद्धा पाणी पिणं धोकादायक आहे. ह्याचं कारण असं आहे, 100च्या खालच्या TDSमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कार्बोनेट, सोडियम हे जे मिनरल शरीराला जे आवश्यक असतात ते त्या पाण्यातनं मिळत नाहीत. त्यामुळं आपली हाडं ठिसूळ होतात, स्नायू दुखतात, पोटऱ्या दुखतात, गोळे चढतात. त्यामुळे ते पाणी शरीराला धोकादायक आहे. 500च्या वर जे TDS असलेलं जर पाणी तुम्ही पिला तरी तुमची किडनी खराब होणार, मूतखड्याचा प्रॉब्लेम होणार, किंवा तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं. आणि हेच पाणी पिणं योग्य आहे. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा.